आज होतं माहेरी जाण्याचं तिकीट. ननंदबाईच्या धाकाने आज माहेरी जाण्यासाठी निघालो होतो. रेल्वेत बसल्यावर त्यांचा कॉल आला की तुला किती ड्रेस आणू विचारत होता. तर सकाळीच नवरा आणि मुलीला खरकटच रेडी केला आणि निघालो. सकाळच्या 6 वाजता उठून एवढा उशीर झाला होता कारण की 6:30ची तर आमची जुगजुग गाडीच होती. स्टेशनवर आलो तर 15 मिनिटं गाडीच लेट होती आणि नवऱ्याची घरातून बडबड चालू झाली. निघण्यापासून ते स्टेशनला पोहोचेपर्यंत त्यांची बडबड चालूच होती की तूच उशीर केला. आमचं वादळ लवकर उठलं होतं म्हणून परत एका अंकलच्या मांडीवर जाऊन झोपी गेलो. दुसरीकडे नवऱ्याची खा चालू होती. कुठे पण गेलं तर लोकांना प्रवासात झोप लागते आणि आम्हाला भूक लागते. मस्त लोणावळ्याचा आस्वाद घेत चहा घेतला आणि अंकलला ट्रेनच्या खाली हाकलून तक्षुने त्यांच्या सीटवर पूर्ण ताबा घेतला आणि मस्त एक झोप काढली. सतत पैशाच्या मागे धावणाऱ्या पप्पांना स्टेशनवरच बाय केला आणि घरच्या दिशेला निघालो कारण झोपेतून उठून घरच्याच कपड्यावर आमचे पप्पा आले होते. घरी पोहोचल्या अगोदर तक्षुची आंघोळ करून दिली कारण तिला खरकटच आणलं होतं आणि नंतर तक्षुची मस्त खातिरदारी चालू झाली आजीच्या हाताने. कधी आजीच्या हाताने खात होती तर कधी बाबांच्या हाताने खात होती. नुसतं तिचं खात चालू होतं. आमच्या तिघींच्या एवढ्या छान गप्पा रंगल्या होत्या की मामी आईला बोलत होत्या कुठे चाललं नका जाऊ कामाला, इथंच गप्पा करत बसा.